बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। मूर्तिजापुरात एकाच दिवशी 2 हिंसक घटना, पत्नीवर जीवघेणा हल्ला, मध्यस्थीला आलेल्या नातेवाईकांनाही बेदम मारहाण। मूर्तिजापूर तालुक्यात एकाच दिवशी 2 कौटुंबिक वादातून 2 गंभीर आणि हिंसक घटना घडल्याची परिसरात खळबळ उडाली आहे। पहिल्या घटनेत दारूच्या नशेत असलेल्या पतीने किरकोळ कारणावरून पत्नीशी वाद घालत धारदार शस्त्राने तिच्या डोक्यावर वार केला। या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर दुसऱ्या घटनेत पती पत्नीतील वाद मिटवण्यासाठी आलेल्या मुलीकडील नातेवाईकांवर पतीकडील काही जणांनी अचानक हल्ला चढवत बेदम मारहाण केली। या मारहाणीत अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या दोन्ही घटनांमुळे मूर्तिजापूर शहरासह तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी दोन्ही प्रकरणांची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई सुरू केली असून मूर्तिजापूर शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत। संपादक इस्माईल शेखसह प्रतिनिधी श्याम वळसकर, महाराष्ट्र न्यूज 1, मूर्तिजापूर। उषा वासुदेव जाधव। माझ्या मुलीला त्याच्या नवऱ्याने फोन केला, सासऱ्याने बी फोन केला, सासूने फोन केला का बाई तू चालली आहे, तू समझोता करून घे, तू माफी मागून घे जाऊला, असे करून त्यांना आम्हाला इथं मूर्तिजापूर मध्ये बोलवलं। आणि मूर्तिजापूर मध्ये बोलवून त्यांनी तिकडून बरोबर त्यांनी प्लॅन करून आले। त्यांची घरची पिकअप आहे, त्या पिकअप मध्ये त्यांनी राडा टाकून आणल्या, राडा टाकून आणि 50 बाई आणि 50 माणसं सोबत घेऊन आले, 10 मोटर सायकला त्यांच्या सोबत। आणि तरीही आम्ही मुलीला एका साईडला लपून ठेवलं। पूर्ण त्यांनी छानून आले। माझ्या मोठ्या भासऱ्यावर त्यांनी राड टाकला, मुलीच्या डोक्यावर राड टाकला, माझ्या हातावर पण राड टाकला त्यांनी। आणि पूर्ण माझ्या मुलाला गिलाला सगळ्यांनी मारहाण केली त्यांनी। म्हणजे नाही तुम्हाला जीव घेतो म्हणून असं सांगितलं, मर्डर करतो म्हणून सांगितलं त्यांना। आम्ही बोदेगावरून आलो। तिच्या भासऱ्यानं असं सांगितलं का तुझ्या बायकोचा आम्ही मर्डर करून टाकतो असं सांगितलं। मारणाऱ्याचं नाव पंजाब शेषराव जाधव, दुसऱ्याचं नाव लक्ष्मण शेषराव जाधव, रेखा पंजाब जाधव, राहणार एरंडा, तालुका त्यांची वाशी टाकळी आहे आणि जिल्हा अकोला आहे। राधा राधा पवार है। झगड़ा दारू पी के आया था वो, मेरा पति ने, क्या नाम है? आयुष मेरा पति का। मेरे को मारा, खाना नहीं पका के दिया करके, चावल नहीं, क्या नहीं, घर पे कैसा पका के देना, चावल नहीं, टमाटर, राशन पानी किसने उससे झगड़ा लगा कैसे वो इसे राड रहता, राड से मारा। आमचे भोराजी ज्ञानदेव जाधव तिथून बोलावलं, त्याने छातीनं बोलावलं। त्या जवळ आमच्या त्याचे नाव सुनील शेषराव जाधव। का बाय आपली माये 2-4 मासे घेऊन आले, तुम्ही 2-4 मासे घेऊन या, आपले मिटून तुम्ही माझी बायको माझ्या संग पाठवा। भानगडची काय टोल त्याने म्हटलं, छातीनं बोलावलं। आता याईने काय केलं साहेब, 10, 15, 20 मासे घेऊन गाडी भरून एरंडा परांडा एरंडाचा आणि त्यानं आणून पहिले फिटिंग लावून ठेवली आहे। आम्हाला काय ती मासे दिसले नाही आणि दिसले नाही। आम्ही म्हटलं चला निपटून टाकू, पोरगी घेऊन जाऊ तुमचीवाली बायको, आम्हाला काय घेणार आहे त्या पोरीचं। आम्ही निपटाले आलो। त्याने काय केलं, त्या पोरीले जाऊन या पोरीले जाऊन केस धरून आपटली तिथं 4-5 बायानं। ते बेगरी नाही का, बेगरी तुम्हाला माहिती असेल, याची माहिती आहे, बेगरीने मारलं। आम्ही सोडं साडं केलं आणि हे इकडून गेले, बाया सुटल्या का तिकडून 4-5 माणसे निष्ठा काड्या घेऊन, कुट्या घेऊन, तलवारा घेऊन तिथं मार केले। तर तो हर माणसाला आमच्या मारलं साहेब, हर माणसाने मारलं, काय सांगू, हर माणसाला मारून आणि मला इथं मुक्ती मारली। मी घेण्यात नाही देण्यात नाही काही नाही साहेब। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज 1 या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।